नमस्कार. आजची जी गोष्ट आहे ती जरा चमत्कारिकच आहे. गोष्ट आहे 109 वर्षापूर्वीची. साल होते 1911. शहर होते इटली. इटली शहरासाठी ट्रेन ही नवीन नव्हती. त्याच शहरात झेनेटी नावाची कंपनी होती, जी ट्रेनची नवीन नवीन मॉडेल बनवायची. कंपनीने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेली एक ट्रेन 1911 साली बनवली. ट्रेनची फर्स्ट ट्रायल त्यांना घ्यायची होती, म्हणून कंपनीने 100 प्रवाशांना फ्रीमध्ये प्रवास करण्याची संधी दिली. 100 प्रवासी, 5 ट्रेनचे कर्मचारी आणि 1 मोटरमॅन अशा एकूण 106 लोकांना घेऊन ठरलेल्या ठिकाणासाठी ट्रेन निघाली. प्रवास नेहमीसारखाच होता, पण प्रवासामधला एक टप्पा जो जरा वेगळा होता, तो म्हणजे लोंबार्डी डोंगर रांगामधून 1 मील मोठ्या बोगद्यातून ही ट्रेन जाणार होती. हा बोगदा त्या काळातील इटलीतला सगळ्यात मोठा बोगदा होता. ट्रेननी इटली शहर सोडले. ट्रेनमध्ये खाण्याची रेलचेल चालू असते. लोक खुश असतात. ट्रेन आता लोंबार्डीच्या बोगद्यातून जाते. इथे पुढच्या स्टेशनवर लोक ट्रेनची वाट बघत असतात. पण ट्रेन आलीच नाही. 1 तास गेला, 2 तास गेले, ट्रेन येतच नाही. हे बघून टीसीने झेनेटी कंपनीला रिपोर्ट केला. काही वेळात ही बातमी शहरात पसरली की झेनेटी कंपनीने नवीन बनवलेली ट्रेन गायब झाली. बऱ्याच लोकांनी ट्रेन बोगद्यात जाताना पाहिली, पण बोगद्याच्या बाहेर येताना ट्रेन दिसलीच नाही. मग ट्रेन बद्दलची चौकशी सगळीकडे सुरू झाली. स्टेशन मास्टर, सिग्नलमॅन, ती लोक ज्यांनी ट्रेन बोगद्यात जाताना बघितली, या सगळ्यांची चौकशी झाली. पण चौकशी अंती एकच कळले की ट्रेन बोगद्यात गेली, पण बोगद्याच्या बाहेर आलीच नाही. या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट त्यांना त्या ट्रेनपर्यंत पोहोचवू शकत होती, ती म्हणजे लोंबार्डीचा बोगदा. ज्या ठिकाणाहून ही ट्रेन गायब झाली ते ठिकाण. लोंबार्डीच्या बोगद्याच्या कानाकोपरात चेक करण्यात आला, तरीही काहीच सापडले नाही. एवढी मोठी ट्रेन, त्यातले ते 106 लोक या बोगद्यातून गेले कुठे, हा प्रश्न इटलीच्या लोकांच्या मनात अनेक दिवस होता. काही महिन्यांनी इन्क्वायरी बसवण्यात आली. तपास झाला. तपासात काही निष्पन्न झाले नाही. मीडिया, न्यूजपेपर सगळी ठिकाणी ही बातमी झळकली. गायब झालेली ट्रेन हा सगळीकडे चर्चेचा विषय होता. एकीकडे पोलिसांचा तपास सुरू होता. पोलीस त्या ट्रेनमधल्या प्रत्येक प्रवाशाच्या घरी गेले. या चौकशी दरम्यान त्या ट्रेनमधले 2 प्रवासी पोलिसांना सापडले. त्या प्रवाशांची मानसिक स्थिती बरी नव्हती. त्या दोघांशी चर्चा करताना पोलिसांना असे कळले की ट्रेन जशी बोगद्यामध्ये गेली तसं ट्रेनमध्ये एक मोठा आवाज झाला आणि सगळीकडे पांढरा धूर पसरला. हे दृश्य बघताच दोन्ही प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्यात. ही गोष्ट सांगताना ते दोघंही प्रवासी घाबरले होते. या गोष्टीचा पोलिसांना पुढे चौकशीत एवढा फायदा झाला नाही. अजून एक विचित्र घटना घडते. ही बातमी हळूहळू जगात पसरत होती. तेव्हाच पोलिसांना मेक्सिको शहरातून एक बातमी येते की मेक्सिको शहरात अचानक एक लेडी डॉक्टरकडे 104 लोक येतात, ज्यांची मानसिक स्थिती खराब होती. पण डॉक्टर त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. इटलीत ही बातमी पोहोचेस्तोवर ते 104 लोक मेक्सिकोमधून गायब होतात. इटलीच्या पोलिसांनी या सगळ्या गोष्टींची एक कडी मात्र जोडली. ती म्हणजे 104 गायब झालेले लोक प्लस 2 ट्रेनमधून उडी मारलेले लोक यांची टोटल 106, म्हणजे त्या दिवशीच्या 106 प्रवाशांचा हिशोब तर बरोबर लागतो. या गोष्टीतून पुढे अजून विचित्र घटना घडत गेल्या. इटलीमधून गायब झालेले झेनेटी या कंपनीची 30 ट्रेन, तेच मॉडेल, तेच 3 डब्बे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या देशात दिसायला लागले. कधी रोमानियात, कधी रशियात, कधी जर्मनीत, तर कधी मेक्सिकोमध्ये दिसली.
या सगळ्या विचित्र घटनांमध्ये सगळ्यात विचित्र घटना घडली ती म्हणजे मेक्सिकोतून इटलीमध्ये आलेल्या लोकांनी असे सांगितले की झेनेटी कंपनीची तीच ट्रेन, तेच मॉडेल, तेच 3 डबे त्यांनी 1840मध्ये मेक्सिकोमध्ये बघितले होते. याचा त्यांच्याकडे रेकॉर्ड होता आणि त्यांनी तो दाखवला सुद्धा. हे कसं शक्य आहे? जी ट्रेन 1911मध्ये बनवण्यात आली होती ती 1840मध्ये 71 वर्षापूर्वी कशी दिसू शकते? आणि जर ती 1840मध्ये बनवली, मग ती 1840 ते 1911 या वर्षामध्ये कुठे होती? मग ट्रेनमधला 104 लोक कुठे गेले? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत होते. असे अनेक वर्ष गेले. या केसवर खूप इन्व्हेस्टिगेशन झाले. खूप मोठ्या लोकांनी तपास केला, पण तपासाअंती काहीच सापडले नाही. झेनेटी ट्रेनची ही मिस्ट्री अजूनही सॉल्व्ह झालेली नाही. आपण 2024मध्ये आहोत. या गोष्टीला होऊन 104 वर्ष उलटून गेले. या केसवर अनेक दावे करण्यात आले. काही जण म्हणाले ती ट्रेन बोगद्यात गेल्यावर टाईम झोनमध्ये गेली. टाईम झोन म्हणजे एक वेगळ्या दुनियेत गेली. म्हणूनच ती कधी रशियात, तर कधी जर्मनीत, तर कधी 1840मध्ये बघितली गेली. झेनेटी ट्रेन ही इटलीमधील सर्वात मोठी मिस्ट्री आहे. ही मिस्ट्री जगातल्या मोठ्या मिस्ट्रीमधली एक महत्त्वाची मिस्ट्री मानली जाते. अशाच मिस्ट्रियस आणि इंटरेस्टिंग स्टोरीसाठी पुढच्या भागात भेटूया.